एव्हरीवन, मला माहिती आहे मी लई दिवस झाला ब्लॉग अपलोड केलेलं नाही आहे कारण का माझे एक्झाम चालू आहेत आणि माझी तब्येत पण जराशी डाऊन आहे आणि त्याच्यामुळं मी ब्लॉग अपलोड केलं नव्हतं, पण आज करणार आहे. आणि उद्या एक्झाम आहे, अजून भरपूर दिवस आहे, अजून लई पेपर बाकी आहेत. पण आत्ताचे जेवढे पेपर झाले तुम्हाला सांगतो काय, म्हणजे बाई जास्त अभ्यास केला की असा परिणाम होतो. म्हणून आम्ही बी फार्मसीला मी एवढा अभ्यास करत नव्हतो, पण MBAला भयानक अभ्यास करायला लागलो आहे. म्हणजे असं लोकांचा गैरसमज आहे MBA म्हणजे काय नाही आहे भावांनो, तसं MBA इज टू मच टफ. म्हणजे मी जसं विचार केला तो लोकांचं ऐकून की MBAला गेलं की मस्तपैकी फक्त एन्जॉय करायचं, कॉलेज एन्जॉय करायचं, फिरायचं, मस्ती. नाही आहे तसं काय. एवढा मी शाळेत जर अभ्यास केला असतो तरी खरंच मी टॉपर असतो. मी एवढा आता अभ्यास करायला लागलो आहे आणि पेपरला हे ऑब्वियस गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण माझ्या लाईफमध्ये हे रूल आहे. जे मी पेपरचा अभ्यास करतो आहे ते पेपरमध्ये नाही येतात, जे पेपरमध्ये येते ते मला येत नाही. बट डोंट वरी, मी आत्ताचे जे पेपर होते ते मस्त 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 गेले आहेत, सगळ्यात पास होतो आहे निवांत. आणि आत्ता मी नाश्ता करतो शकतो एवढंच मित्र. आता नाश्ता केलो म्हणजे आमच्या मम्मीनं इडली केली ती एवढं झणझणीत, म्हणजे का नाही आमच्या घरात जर कोण असं अननोन म्हणजे नाही पाहुणा आला, एवढं तिकट झालं मला बोलायला झाले. पाहुणा जर आला आणि त्यानं पहिल्यांदा आमच्या घरात काही खाल्लं, आई शपथ तो परत आमच्या घरात जेवणार नाही. एवढं झणझणीत म्हणजे प्युअर कोल्हापुरी जेवण असते आमच्या घरात. आमच्या पप्पांना भयानक तिखट लागते. सो आता मस्तपैकी ना मी चहा पिणार आहे. मला चहा एवढा पिवडते, पण थंडीचे दिवस आहेत काहीच. जर मला चहा पाहिजे असेल ना तो फक्त मी आकडी जगात चहा पितोय, पण आमच्या घरात आज नाही आहे आणि पण मला आता चहा प्यायचा आहे. मी साधाच चहा पिते, साधा दुधाचा चहा. हे एवढं पीठ आहे ना, ह्या उरलेल्या पिठाची आमच्यात आता उद्या आंबोळे असणार, परवा त्याचं उत्तापा असणार, मग त्याच्यानंतर त्याचे हे आप्पे होणार. म्हणून मला हे पीठ भिजवलेलं घरात मला आवडते, कारण का तेच 5-6 दिवस तेच खायचं. चहा तर मस्तपैकी झालेला आहे. तर मी मस्त चहा पिणार. मी तुम्हाला माझं फेवरेट बिस्किट दाखवतो, म्हणजे मला ते लई आवडते. थांबा. इचलकरंजीच्या लोकांना माहिती असेल इचलकरंजीमध्ये हे कोणत्या बेकरीमध्ये मिळते. म्हणजे त्यात आता प्रमोशन नाही करू शकत, पण हे इचलकरंजीमध्ये मिळते. एवढं भारी लागतं हे बिस्किट. आय जस्ट लव्ह. ओके, सो ॲज आय टोल्ड यू, मी आज एक व्हिडिओ शूट करणार होतो आणि मी त्या व्हिडिओ शूटमध्ये ही साडी वेअर करणार आहे. माझ्या मम्मीची साडी आहे ही, आणि नाही आंटी मम्मी दोघी पण वेअर करतात ही साडी. सो आय थिंक ह्या साडीला 7-8 वर्ष पूर्ण झाले असतील निवांत. माझ्या दीदीच्या लग्नामध्ये माझ्या मम्मीने किंवा आंटीने कोणतरी ही साडी घेतली. सो टुडे आय एम वेअरिंग दिस साडी. मी डायरेक्ट तुम्हाला साडी दिसून दाखवतो. बाय बाय. अँड हिअर इज द फायनल लुक. आय नो मी तुम्हाला दाखवणार होतो गेट रेडी विथ मी, बट मी ते यूट्यूबवर न टाकता माझ्या ह्या इंस्टाग्राम पेजवर टाकलेला आहे. मी हा जो मेकअप केला आहे, मेकअप नो मेकअप लुक, सो मी ह्या पेजवर अपलोड केला आहे. नक्की जाऊन बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की लुक कसा झाला. आय रिअली लव्ह दिस लुक. आय वॉज लाईक खूप मस्त झाला लुक. सो नक्की जाऊन व्हिडिओ बघा. ओके, सो आता मी माझ्या मम्मीच्या, आंटीची आणि माझ्या बहिणीची रिॲक्शन तुम्हाला दाखवतो. ओके, चला. काय झालं आहे? हा ना, मी सुद्धा शॉक झाले की असा मेकअप केलाय मी. खरं दिसलं. हा काय कानातलं कसलं घातलंस ते? विश्वानं मागवलं ते. कधी आलं हे? परवा. दाखवलंय मला. आणि मी गेट रेडी विथ मीचा पण व्हिडिओ केलाय इंस्टासाठी. तरीच मला आत खुळबुळ काय चाललेली. मम्मीला हाय बाई, हे बघा आता बघ की मला. ते परवाचं मागवलं ते छान आहे ना. कुठला लुक रे? माझा लुक. सावकार काय नाही, माझा लुक आहे. हे काय झोपलाच वाटलं मला, बरं नाही वाटलं पोरगीला. बरं नाहीच आहे, पण रील्ससाठी काय पण. आम्ही आता टेरेसवर आलो आणि हे बघा टेरेसची हालत. आमच्या घरच्यासाठी हे बंद करायला विसरल्यात. आई शपथ, कपडे बिपडे सगळं भिजत. शूट सोडा आता. साडी भिजली. वाव. अरे भाई, माझेच कपडे आहेत ते, म्हणून लवकर आंघोळ करायचं. अगं सगळंच भिजलंय. मम्मीला उठवत थांब. वाव, हे बघा स्ट्रगल बघा. काय रडलंय एवढं? नो, इथं बघा ह्या भिंतीवर एवढा
सूर्य आला एवढाच. आणि आमचा जुगाड म्हणजे हे बघा, मी अशी बस होते, सूर्य दिसत नाही मला. हे असं उभारून फोटो काढायला माझा गुडघा बाहेर येणार लिटरली. रियालिटी माझ्या गुडघ्याला लागले आणि तसंच फोटो काढायला स्ट्रगल. त्यामुळे नक्की माझा ह्या पेजवर जावा. कुठे दिसायला का रिकामी जागा? हा, इथं माझ्या पेजवर जावा आणि नक्की फोटोज व्हिडिओज नक्की बघा. छान आमचं जुगाड काय चाललंय बिहाइंड द सीन म्हणजे बघा हा असा स्ट्रगल आहे काहीतरी. आणि सो आत्ता मी शूट करून आलो आहे. मोबाईलची आणि माझी दोघांची पण बॅटरी संपलेली आहे. सो आता मी हे तर मला असं एवढी छान वाटायला ही साडी, मला साडी काढवट झाल्या. बट अभ्यास करायचा आहे गाईज मला अजून. सो नक्की मला सांगा लुक कसा झाला. आमच्या पप्पाचा शर्ट आता इथंपर्यंत आहे की नाही? इथंपर्यंत शर्ट होता, इथंपर्यंत. सिरियसली काय आहे? आणि आता मी इथंपर्यंत काय? आणि लाडू लई चिकट दिसताय पप्पा, लई छान दिसताय, गोड क्यूट दिसताय सा. जेवण आता जेवणाला आले मी काय? असं रे माझं मी बघताना कसं आमची माझी लई भारी म्हणते ते. पण आता घड्याळातनं मम्मी उगवत्या, हातात झाडातनं उगवत्या. मेहंदीतनं असं प्लीज तू बरं काय. ए पॉज कर. ए बघा सेम फक्त तू काळायच, पप्पा गोर होतं. कसला आनंद बघ पप्पांना गोर. आता परत आवरायला लागल्यात. हो पप्पा, किती वेळा शर्ट काढून किती वेळा शर्ट एकच घातलायसा. खरं पप्पा तुम्ही सेम शुभम सेम तुमसारखं दिसावा. चेहरा कसला गोरा आहे. त्या सोड्याच्या पाठीत तोंड तुटले मी नाही. बघा आणि परत तेच दाखवायला. अरे भावा बस की. त्या वयात तब्येत थांबा, आता जर आम्ही समुद्रात फिरायला गेलोय. आता अगं हे काय आहे बघा, पतंग का विमान आलं बघा. आमची मम्मी विमानात ना आली. कागदी विमानात. आता कुठे गेलेस ग? फुलात. अगं काय नाही आई शपथ. नुसता बॅकग्राऊंड बघा, बॅकग्राऊंड. आमची मम्मी बघा इग. ए भावा पडतायस. आता मम्मीला पण उचलत बघा. इग डायरेक्ट डोक्यावर हात, गळ्यात नाही, डोक्यावर हात. स्वामी पण आहे. हे आमचा अंकल बघा मागा, अंकल बघा. कोण आहे आठवण झालं काय अशी बघ दाखवतो. तेवढेच माझीच विषय झाला. एवढी खरं सोहम तू दिसतोय सेम आता. अंकल कसा दिसतोय की नाही? जेवढं आयुष्यात फिरू शकत नाही की माणूस ह्या कॅसेट मध्ये फिरू शकतो. बघा थिएटर मध्ये आता डायरेक्ट. आता हे थिएटर मध्ये सगळे लोक बघणार बघा. हे प्रेक्षक आणि हे थिएटरची स्क्रीन. वाव. काय आता हे सगळ्यात शेवट एडिटिंग आहे. मला सगळ्यात हे पर्सनली आवडलं आणि माझ्या लग्नात पण मी असं करणार आहे. हे बघा माझा नवऱ्याला असं माझ्या घड्याळात नांदणार आहे. काय नवस पप्पा काय आहे? टिकटिक म्हणा बघा. आलं बघा कसं आहे. नाद करायचं नाही. पण काय हो हा मंडळ्या तरी ह्यांनी पाठीमाग काय घेणार बाई असं करतात आणि मंडळ इथे येतात डोळ्यावरती. चिकट पण लावायचे पप्पा. अण्णा आणि आमच्या अण्णांचा शोध. ही शपथ एवढा वाटतं. सेम चार्ली चपली. काय तुला केलंय? मी सकाळ दुपारी बघताना आमच्या अंकलला जर कळालं, आमच्या अंकलला हात व्हिडिओ बघितला आई संपलो. तू पण उभा राहा. हे बघा चार्ली चपली इन वन फ्रेम. ह्याची पद्धत आहे. आमचा अण्णा बघा आणि आमचे हे आजोबा ते हे आहेत की नाही आमचे अण्णा. आणि त्या साईडचे ते आमचे आजोबा. आमची आजी, मम्मीची मम्मी. ह्या बाकीच्या काय माहित नाही आपल्याला. ही आमची मावशी. अंकलची बापाकडे आता बाप आणि ह्यो माणूस बघा. काय होतास तू, काय झालास तू. तुला काय म्हणायचं? ठीक आहे प्रेम मध्ये. हा बघा असं काय. अरे कर बघू. सांग की सांग. मी बघून आता बघून असाल तुम्ही दुपारी नाही तरी काय कॅशेट मध्ये आता ती कट करते. आता पण ही काय म्हटलं. गाईज थँक्यू फॉर वॉचिंग. हे आमचं चालूच राहणार आहे आता.